नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स ट्रिक मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मेहनत केल्याने मित्र हो कोणतंच काही कमी पडणार नाही. ओके, मग आपली मेहनत सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका घेणं गरजेचं आहे. आणि मेहनत जेवढी करशाल तेवढं तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते. नुकतीच पोलीस भरती या ठिकाणी आलेली आहे. त्या पोलीस भरतीच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 27 प्रश्न बघितले. याच्या अगोदर आपण गणिताचे प्रश्न पाहिले, तर आता पाहायचे तर बुद्धिमत्तेचे प्रश्न. 25 मार्कासाठी बुद्धिमत्ता असते, 25 मार्कासाठी गणित असतात. ओके, मग त्या 25 मार्क आपण आतापर्यंत बघितले आहेत. तर तुम्हाला पाहायचे असेल तर या प्लेलिस्टच्या खाली तुम्ही पाहू शकता मित्र. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन या ठिकाणी प्रश्न पाहायला भेटतील. ओके, पोलीस भरतीला प्रश्न कसे येतात बघा. 27वा प्रश्न चालू. 27वा याच्या अगोदरचे आपण या ठिकाणी प्रश्न बघितले. अख्खे 25 प्रश्न पाहिले, 25 प्रश्न झाले आहेत. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण सोडून घेतले. शॉर्टकट मेथडने प्रश्न पाहिले आपण. ओके, असे तर आताचा प्रश्न आपला चालू आहे. ते प्रश्न म्हणजे आता 27वा प्रश्न चालू आहे. 27वा. ओके, 27वा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसता एकदम फ्रीमध्ये काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर प्रश्न कसा पहा. विश्वकप क्रिकेट कप स्पर्धेमध्ये 8 देशातील 8 संघांनी भाग घेतला. तर प्रत्येक संघाने एकदा सामना खेळला तर किती सामने होतील. ओके, काय नाही, सहज सोपं असते, अवघड असं काही नसते. फक्त लॉजिक समजून घ्या मित्र हो. याच्यामध्ये सूत्रामध्ये मांडायची गरज नाही, कारण की आपल्या चॅनलचं नावच असं आहे की मॅथ्स ट्रिक मराठी, स्ट्रिक पद्धतीनं कसं सोडवायचं. ओके, आता इथे 8 संघांनी 8 सामने खेळले म्हणजे एक सामना कमी करायचा, म्हणजे 7 सामने घ्यायचे, भागिले 2 भागायचं. ओके, तर पाहता क्षणी चुटकीमध्ये याचं उत्तर येते किती. 7 चौक किती 28. ओके, बे एक बे आणि बे चौक 8. ओके, 7 चौक किती 28. भलतं सुलतं याच्यामध्ये सूत्र मित्र मांडायचं काहीच टेन्शन नाही. याच्यामध्ये ज्यावेळेस असे 8 संघांनी 9 संघांनी 10 संघांनी प्रत्येकास एकदा सामना खेळा किती सामने होतील असा प्रश्न येतो, त्यावेळेस काय करायचं, अशा पद्धतीने सोडवायचं आहे की नाही. असं सोपं आहे की नाही. मग लाईक करा. आणि पुढेचा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर मित्र हो सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशा पद्धतीनं भरमसाठ प्रश्न तुमच्यासमोर येणार आहेत मित्र. ओके, एका रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11 असल्यास रांगेत एकूण लोक किती आहेत. आता तुम्ही स्वतः उभा 11व्या स्थानांकावर आहात. एकूण तुमची मोजणी केली 11च्या एकूण ज्यावेळेस 11 येते तिकून ज्यावेळेस 11 येते 11 आणि 11 किती व्हायले 22 व्हायले. ओके, परंतु तुम्हाला एकूण मोजमाप केली किंवा एकूण मापलंय किंवा मोजलंय. ओके, तर तिथे चला तुम्ही एकूण मोजलं तिथे आलं, म्हणजे तुमच्या जी नंबर आहे 11वा क्रमांक तुम्हाला 2 वेळेस मापायले, म्हणजे तुम्ही एक एकत्र या ठिकाणचं ते डावीकडला तरी घ्या किंवा उजवीकडला तरी घ्या, म्हणजे एक याच्यामध्ये मायनस करायचं आहे. 1 मायनस केला किती येते 21 येते. तुमचं उत्तर कोणते, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे यावेळेस तुमचं दोन्हीकडून मोजमाप होत आहे, त्यावेळेस 1 मायनस करायचा, उत्तर येते तुमचं 1 कमी म्हणजे 21. ओके, आता पुढचा प्रश्न पहा. 29वा प्रश्न चालू. 29वा प्रश्न बघले आतापर्यंत आपण मित्र हो. ओके, तर 29वा प्रश्न काय सांगते. दिशा ही सायंकाळी 6 वाजता सूर्याकडे तोंड करून उभी आहे, म्हणजे सूर्योदयाकडे तोंड करून उभा आहे, तर तिचा उजवीकडे कोणती दिशा असेल. आता तुम्ही कुठेही बसले असाल, कुठे असाल, याला काही घेणं देणं नाही. फक्त लक्षात ठेवायचं ज्या दिशेला आपली दिशा जे येते, ओके, समोरची दिशा कधी नेहमी उत्तर मानायची. कोण दिशा मानायची. आता तुम्ही जे का हॉलमध्ये असाल आणि नवीन ठिकाणी तुम्ही गेला असाल किंवा नवीन ठिकाणी बसला असाल, तुम्ही सेंटर पॉईंटला बसले असाल आणि या ठिकाणी तुमचा अशा पद्धतीने सूर्याचा प्रकाश एकूण येत असतील तर तुम्ही कन्फ्यूज होता मित्र. तुमचा जे डोकं आहे, तुमचा जे भाग आहे, त्या ठिकाणी तुम्ही जे उभा आहे, तुम्ही बसला असाल, कसे असाल आणि त्या पद्धतीने तुम्ही पाहत असाल, तुमच्या हातामध्ये वही असेल, पेन असेल, कसे असेल, तुमचा जो उजवा हात असतो नेहमी मित्र, तो उजवा हात तुमचा पूर्व मानायचा कुठेही असाल. ओके, सूर्य कोण्या बाजून निघो आपल्याला काही घेणं देणं नाही. तुमचा उजवा हात पूर्व दिशा मानायचं, तुमचं डोकं म्हणजे उत्तर दिशा मानायचं, खालची दक्षिण दिशा मानायची, इकडली दिशा पश्चिम असते, हे सांगायची तुम्हाला आता गरजच नाही. ओके, आता प्रश्न वाचवायचा. दिशा ही सायंकाळी लक्षात घ्या, हा महत्त्वाचा आहे.
सायंकाळी 6 वाजता, सायंकाळच्या 6 वाजता सूर्याकडे तोंड करून उभी आहे. आता लक्ष घ्या, इथं दिशा अशी सांगते की सायंकाळचे 6 वाजले म्हणते आणि ती सूर्याकडे तोंड करून, सूर्योदयाकडे नाही, सूर्याकडे तोंड करून उभी आहे. ओके. आता तुम्ही इथं उत्तर दिशा आहे, हे सांगितली पूर्व दिशा. ओके. आणि तिने सूर्याकडे तोंड करून उभा आहे म्हणजे या साईडला तिने उभा आहे. ओके. इकडला हात का असते, उजवा हात असते. ओके. आता इथं काय येते, उत्तर. ओके आहे, तर ते तिचा उजवा हात कोण्या दिशेला आहे, तर उजवा हात तिचा उत्तर दिशा. सोपा पर्याय क्रमांक 3 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. ओके. प्रॅक्टिकली पहा थोडंसं. 30वा प्रश्न पाहूता. 30वा प्रश्न काय सांगते तसे लक्ष द्या. 12 अधिक 4 व्हायले 7. त्यानं काय सांगते, या दोघांची तुम्ही काय केलं की माहीत नाही भानगडपणाचं उत्तर 7 आलं. 20 अधिक 5 केलं 9 आलं. 24 अधिक 6 केलं 10 आलं. तर 1 अधिक 1 केल्यावर किती होईल, आहे की नाही. पहा मित्रो, इथं काय केलं, ह्या 12ला हे तुमचे 4 अलीकडचे आहेत, 4 आहेत नाही तर 4 हे अधिक याला भागलंय. 4 त्रिकम किती वाले 12, म्हणजे 4 आणि 3 किती घ्याले 7. ओके. म्हणजे भागलेल्या संख्येला या 4मध्ये मिळवले 7 व्हायले. याला तसंच होऊ शकते मित्र हो. या 5नं याला भागायचं, 5 चौक 20, येणारा भागाकार 4 आणि याच्यामध्ये 5 मिळवायचे, व्हायले किती 9. ओके. मग त्याच पद्धतीनं याला भागायचं, 6 1 6 sin 2 12 sin चौक 24, 4 अधिक 6 व्हायले 10. आता 1ला 1नं भागलं मित्र, एकच उत्तर येते. त्याच्यामध्ये 1 मिळवायचा, उत्तर आहे तुमचं किती 2. ओके. काही विद्यार्थी नवीन असतात आणि 1 आणि 1 2 लिहितात, काही हरकत नाही. ओके. अशा पद्धतीने स्ट्रिक लागू शकते, पण प्रत्येक ठिकाणी स्ट्रिक आपली येईल असं नसते, समजा बारकाईनं पाहावं लागते. ओके. तर नेक्स्ट बघूया 31वा प्रश्न पाहूया. ओके. चॅनलला शेअर करून घेत टाका मित्रो, कारण कसं असते तुमच्यापासून इतरांपर्यंत पोहोचत झालं म्हणजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असते असं म्हणतात ना, तर काय हरकत नाही. इतर ठिकाणी पाठवून टाका. तुमचं व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, बरेच काय टेलिग्राम असेल, वगैरे वगैरे यूट्यूब असेल, तुमच्या मित्रांना, जवळच्या नातेवाईकांना, जे काही कोणी भेटत ना त्या ठिकाणी शेअर करा. कसं असते छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही मोठ्या पद्धतीने ज्ञान भेटत असते. ओके. चला, आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही क्रिकेट खेळत असाल. क्रिकेटचा एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने एकदा हस्त आंदोलन केले. हस्त आंदोलन म्हणजे शेक हँड केलं, शेक हँड केले. तर एकूण किती हस्त आंदोलने झाले मित्र. ओके. एकमेकाने एकमेकाशी किती वेळेस हस्त आंदोलने केले, म्हणजे एकमेकाने म्हणजे शेक हँड दिला. ओके. 11 जण आहेत तर मित्र, काही घाबरायचं नाही. 11 जण आहेत तर 1 कमी घ्यायचा. जसं आपण तिथं बघले होते 8 देशांनी 8 संघाची भाग घेतला, तर त्या ठिकाणी तसं पद्धतीने 2 भागायचं याला. ओके. तर किती आले 55, म्हणजे 55 वेळेस पर्याय क्रमांक इथं आहे. 55 वेळेस या ठिकाणी काय झालं झाले. ओके. पहा तुमच्या समोर 32वा प्रश्न आहे. इथं 100 आहे मित्रो, इथं 103 आहे, 109 आहे, 118 आहे, 130 आहे, 145 आहे. इथं येणार प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तर त्याच्यापैकी योग्य पर्याय क्रमांक येऊ शकते ते पहा. ओके. याच्यामध्ये किती मिळवले असतात, किती 3 मिळवले. ओके. याच्यामध्ये 9 झाले 6. 3 1 3 3 2 6. हां 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18, 3 7 21. सोपा आहे. आता मित्रो याच्यामध्ये केलं काय नेमकं ना, फक्त आणि फक्त काय केलं नाही. कितीचा पाडा म्हटला, 3चा पाडा म्हटला. ओके. कितीचा पाडा म्हटला, 3चा पाडा म्हटला. आणि 3चा पाडा म्हणायचा आपण बी तशी. आता याच्यामध्ये किती मिळवले, 3 मिळवले, 103 झाले. याच्यामध्ये 6 मिळवले मित्रो, 109 झाले. ओके. याच्यामध्ये 9 मिळवले, 18 झाले. याच्यामध्ये 12 मिळवले, 30 झाले. याच्यामध्ये 15 मिळवले, है ना, 145 झाले. याच्यामध्ये 18 मिळवायची. ओके. आता या ठिकाणी 18 मिळवले असता, 5 8
8 आणि 5 13, 13 3 आहे, इथे एक स्थानी 3 दिसतो, कारण पर्याय कोणत्याच पर्यायामध्ये 3 नाही म्हणजे 3 घेतला आम्ही. ओके, एकक स्थानी 3 दिसते म्हणजे 8 आणि 5 13, 13 3 हातच्याला 1 आला. ओके, 4 आणि 2 होता 6, इथं 6 इथं. ओके, हातच्याला काहीच आला नाही म्हणजे 1ला 1, 163 याचं काय प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. ओके, नेक्स्ट बघू आता. उत्तरेकडे बघत असणारा उत्तम, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्र, लई जबरदस्त प्रश्न आहे. ओके, चॅनलला काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या मित्र. थोडं व्यवस्थित करणं गरजेचं आहे ना आपल्याला, पुन्हा भानगड नको. उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 किलोमीटर उजव्या हातात चालत गेला. आता 4 किलोमीटर उजवा हात, तो मी तेव्हा सांगितलं कोणतीही बाजू असू द्या, कोणती दिशा असू द्या, समोरची दिशा उत्तर मानायची आपल्या. उत्तरेकडे तोंड करून उत्तम उभा आहे, तो 4 किलोमीटर असा गेला. ओके, इथे जे चालत 4 किलोमीटर. आता महत्त्वाचं आहे उजव्या हाताच्या चालत तो खाली गेला म्हणजे हे उजवा हाताचा इकडे चालत आला. ओके, आता चालत m किलोमीटर आपल्या उजव्या हाताला चालला तेव्हा तो मूळ ठिकाणापासून, म्हणजे मूळ ठिकाणी इथं आहे बाबा, मूळ ठिकाणापासून सरळ तो 5 मीटर अंतरावर पोहोचला. म्हणजे मूळ ठिकाणी इथं आहे, मूळ ठिकाणापासून इतकं जे अंतर पाहिलं मित्र हो दिसते 5 किलोमीटर. तर यमची किंमत किती, यम म्हणजे हे जे दिसतो आम्हाला दिसते, आपण यम सांगितलं नाही त्यानं गुपचूप. ओके, हे यम आहे ना मित्र, हे यमचं अंतर काढा म्हणते. काय नाही, इथं काय पायथागोरसचा प्रमेयचा हे सिद्धांत आहे, दुसरं काहीच नाही. इथं महत्त्वाचं असणं तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. थोडंसं शॉर्टकट पद्धतीने काढता येते, याचं उत्तर काही नसं सोपं असते. 3 4 5चा ते पायथागोरसचा सिद्धांत असतो त्यानुसार. ओके, कर्णाचा वर्ग काय ते, कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग वजाबाकी उंचीचा वर्ग. ओके, वजाबाक काय येते, ज्यावेळेस आपण पाया गुणिले उंची कर्णाचा वर्ग येते, पाया अधिक उंची, पण वजाबाक घ्यावं लागते कारण की कर्ण समोर आहे. ओके, आता कर्ण किती आहे बाबा, कर्ण दिलं तुम्हाला 5, 5चा काय घ्यायचा वर्ग बरोबर. आता पाया 4 आहे, 4चा वर्ग वजाबाकी उंची तुम्हाला दिलेली सांगली नाही, उंची म्हणजे यमचा घ्यायचा वर्ग. ओके, शॉर्टकडे यायचे ते शॉर्टकडे सांगतो पुन्हा तिथं तुम्हाला. 5चा वर्ग 25 होतो बरोबर आहे, 4चा वर्ग 16 होतो, इथं वजाबाकी यमचा वर्ग आहे. ओके मित्रो, आता यमचा वर्ग इकडे घेतला. ओके, तो पलीकडे गेले. ओके, म्हणजे या 25मधून 16 मायनस केले, मायनस कसं काय, बरोबर मध्यस्थी चिन्ह आहे, तो अलीकडचा पलीकडे गेला, मायनस झाला, म्हणजे यमचा वर्ग बरोबर किती येते 9. हे वर्गमूळ काढण्यासाठी वर्गमुळात घ्यायचं आणि 3चं वर्गमूळ काय येते, 9चं वर्गमूळ काय येते 3 येते. आता हे शॉर्ट नाही लॉंग कट झाले. एक सांगतो मित्र हो, इथं 4 आहे, इथं 5 आहे. ओके, इथं 3 येते. ओके, 3 याचं प्रश्नाचं उत्तर काय येते, 3 4 5 नुसार या ठिकाणी प्रश्न सोडवायचे असतात. हे कोणते प्रश्न येऊ असे ज्या ठिकाणी असा त्रिकोण येत असतो, काटकोन त्रिकोण येत असतो, त्यावेळेस 3 4 5 अशा पद्धतीनं, म्हणजे एखाद्या त्या ठिकाणी उंचीला 3 न गुणायचं आणि पायाला 4 न गुणायचं आणि कर्णाला 5 न गुणायचं, त्याचं उत्तर ते निघत असते पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता खालील संख्येमालिकेतील एक चुकीचं पद आहे. आता कोणतं चुकीचं आहे बाबा, बघल्याशिवाय काही समजत नाही आपला, समजे सारखे दिसले मला. तर इथं 7 आहे, 11 आहे, 17 आहे, 25 आहे, 23 आहे, 35 आहे, 47 आहे. ओके, आहे की नाही, अशा पद्धतीने आहे. पद कोणता आहे बघू आता. इकडे मोठं वाढायला म्हणजे चढता क्रम आहे. आता याच्यामध्ये किती मिळवावे म्हणजे 11 होतील. याच्यामध्ये मी 4 मिळवून टाकतो, 11 व्हायले, आहे की नाही. ओके, आता याच्यामध्ये किती मिळवू बाबा, याच्यामध्ये 6 मिळवतो, 17 होतात. याच्यामध्ये याच्यामध्ये समजा 6 8, इथं 8चा फरक आहे म्हणजे 2 4 6 8, याच्यामध्ये 10 मिळवता. ओके, तर थांबा. ओके, इथपर्यंत आले आपण. 17मध्ये आपण याच्यामध्ये ए मिळवले,
11 झाले, 11मध्ये 6 मिळवले 17 झाले, 17मध्ये 8 मिळवले तर इथं 25 होतात. 25 वाले मित्रो, किती वाले 25, है की नाही. 7 आणि 7 14 आणि 15 5 25 होतात ते. मग 25मध्ये 10 मिळवले 35 होतात ते. 35मध्ये पुन्हा 12 मिळवले 47 होतात ते. म्हणजे चुकीचा पर्याय तुमचा कोणता आहे, 23 आहे. पर्याय क्रमांक 23, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रो. नेक्स्ट प्रश्न. ओके मित्रो, खालील वेन आकृतीचा संबंध सोडवा. आता वेन आकृती दिसतो मला, वेन आकृती आहे. त्याच्यामध्ये काय सांगते, मधला एक गोल आहे, त्याच्यामध्ये बाहेरचा एक आहे, त्याच्या बाहेरचा एक आहे, छोटा मोठा 3 गोल आहेत. ओके, ज्यावेळेस असे पोलीस भरतीला 3 गोल येत असतात त्यावेळेस काय करायचं असते, पाहायचं असते. मोठा संघ आशिया खंड आहे, त्याच्यामध्ये भारत आहे, याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, ही बी असू शकते. युरोप आहे, युरोपमध्ये भारत, भारतमध्ये महाराष्ट्र. आता मला सांग, युरोप खंडामध्ये भारत आहे का, नाही, आशिया खंडामध्ये, म्हणजे चुकीचं आहे. अँटार्क्टिका भारत आणि महाराष्ट्र, अँटार्क्टिका राहू शकत नाही, कारण अँटार्क्टिका हा वेगळी आहे. भारतामध्ये भारत आणि महाराष्ट्र एकमेकामध्ये आहेत. ओके, तर यापैकी नाही, तर यापैकी नाही तसं नका म्हणू, कारण की या ठिकाणी आशिया मोठा खंड आहे, आशियामध्ये भारत आहे, भारतामध्ये महाराष्ट्र आहे. ओके, 3 कॉलम दिसत तुम्हाला, इथं ए, इथं बी आणि इथं सी. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर खालचा 37वा प्रश्न तुमच्या समोर दिसतो मित्रो. चला लाईक करून घ्या मित्रो, सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत, नवीन असाल तर. चला नंतर पुढचा आपण प्रश्न पाहूया. सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. नंतरचा आपला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, इथं 1 2 3 4 5. इथं सोबतच्या आकृतीमध्ये काय फक्त चौरस म्हणजे चारही बाजूने सारखे असणारे, आणि इथं 2. काहीच करण्यास सहज सोपा असते मित्रो. या ठिकाणी अशा पद्धतीने आधी काय करून घ्यायचे, घेतले, आलं बरोबर. आता त्याच्यामध्ये इथं जर खाली राहिले असते, आपण 1 2 3 4 5 इकडे पण मांडले असते, नाहीतच ना, दुसरंच आहे, ठेवून टाकायचं. आता ह्या ठिकाणचा 2 आणि ह्या ठिकाणचा शेवटचा 5, या दोघांचा करायचा गुणाकार, म्हणजे 5 गुणिले 2 होतात किती, 10. आता काय पाहायचं मित्रो, आता 1 2 3 4 5 पर्यंत मांडले, 5चं काम झालं, या 2चं काम झालं. आता जे कोण बाकी आहेत, 1 बाकी आहे, 2 बाकी आहे, 3 बाकी आहे, 4 बाकी आहे. ह्या 1 2 3 4 पैकी मोठी संख्या कोणती आहे, मोठी संख्या आहे 4. हे 4 याच्यामध्ये मिळवायची म्हणजे काय करायची, त्यांची बेरीज करायची. बेरीज किती येते, 14. म्हणजे याच्यामध्ये किती आहेत, 14 चौरस आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घेतले त्याबद्दल धन्यवाद. ओके, राहू द्या, आता काय टेन्शन नाही. जर एक्स हा वायच्या मुलाचा भाऊ आहे, तर यक्सचे वायशी नाते काय आहे. ओके मित्रो, आता लक्षात घ्या, तशी इथं लिहितो, इथं मावत नाही, इथंशीच मावते, थोडं बरोबर दिसत नाही, चमकत आहे. ओके, तर इथं एक्स आहे, इथं या ठिकाणी काय सांगते, यक्स हा वायच्या म्हणते, म्हणजे इथंशी वाय आहे, ह्या वायचा एक कोण आहे, दुसरा मुलगा आहे. ओके, मुलगा आहे, मग त्याचा दुसरा मुलगा आहे, मावं ना गेलं मित्र. ओके, मग पुढे काय म्हणते याने, की मुलाचा भाऊ, म्हणजे या मुलाचा कोण, भाऊ, मुलाचा इथशी भाऊ. लक्षामध्ये, जर यक्स हा म्हणजे यक्स हा, लक्षामध्ये, यक्स हा वायच्या म्हणजे यक्स हा वायच्या मुलाचा भाऊ आहे, तर म्हणजे भाऊ कोण आहे, यक्स आहे. तर यक्स आणि वायचे नाते काय, तर याच्यामधला हा होतो नातू. ओके मित्रो, पर्याय इथं आहे, 4 आहे, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. ओके, आता नंतरचा प्रश्न आहे, जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. किती वर्षांनी, 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 आहे. जर जान्हवीच्या आईचे वय किती. हे एक तर आपण लॉंगकट पद्धतीने सोडू शकतो, एक तर शॉर्टकट पद्धतीनं. इथं आपण शॉर्टकट पद्धतीनं पाहूया, कारण की आपल्याला टाईम कमी आहे. ओके, आता जान्हवीपेक्षा आई 27 वर्षांनी आहे, तर हे काय करायचं मी, तो पर्याय पाहायचा, पर्याय. ओके,
आता दोघांची बेरीज किती आहे 49. आता असे दोन पर्याय निवडायचे की दोघांची बेरीज पाहायची 49 येते का. ओके, उदाहरणामध्ये एक एक स्थान बघूता. 1 आणि 4, 5 1 आणि 8 किती 9. हां, या ठिकाणचा 1, या ठिकाणचा 8, 9 आले. ओके, इथं बावला निवडता. हे 3 आणि 1 किती 4. 49 बेरीज व्हायली. काय व्हायली 49 बेरीज. म्हणजे हे 11 घेतलं, हे 38 घेतलं. आता हे मला सांगा मित्र हो, आईचं वय जास्त राहणार आहे. हे निघालं त्यांच्या आईचं वय, कारण की ते 27 वर्षांनी. काहून लहान कोण लहान 27 वर्षांनी? लहान तिची जान्हवी आहे. जान्हवी 27 वर्षांनी लहान आहे. मग जान्हवीच्या आईचं वय 38 वर्षे. जर 38 वर्षामधून तुम्ही काय करा, 11 वर्ष काढून टाका. म्हणजे 38 वर्षामधून 11 वर्ष काढले तर काय ते 27 वर्षांनी लहान येते मग जान्हवी. मग जान्हवीच्या आईचं वय किती असेल 38 वर्ष असेल. अशा पद्धतीनं पर्यायामधून आपण शोधू शकतो. नंतरचा 40वा प्रश्न आहे. आतापर्यंत खूप प्रश्न पाहिले मित्रो. 40वा हा शेवटचा प्रश्न आहे मित्रो. नंतरचे प्रश्न खूप आहेत. इथं मराठीचे प्रश्न आहेत. तर शेवटचा प्रश्न पाहूया 40वा. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली आहे. आता हे कोण कोणाकडे बसलं आणि कोण कोणाच्या मध्ये आहे हे पाहूया. ओके, अशा पद्धतीने आहे. आता काय म्हणते, दीपा नावाची मुलगी आहे, ते स्वातीच्या उजवीकडे. आता स्वातीच्या उजवीकडे येतं, हे स्वाती लिहून टाकतो. कुठे लिहा आता मला माहीत नाही, इथे लिहिलं तर चालते, पण इथे जाऊ द्या, कुठे लिहा. हे दोन अशा पद्धतीनं समजत नाही आपल्याला. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली आहे. दीपा स्वाती, हे दीपा स्वातीच्या उजवीकडे दीपा येते. ओके, बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे इथं आहे प्रज्ञा. लक्ष द्या, लक्षामध्ये कडे बसली. दीपा व सीता याच्यामध्ये. आता